मतदान बी देणार नाही। हा काय सांगणार? आम्ही दुसऱ्या बाहेरचा उमेदवार आम्ही काम बी करणार नाही, मत बी देणार नाही। वस्तीमधून त्यांचं कोण काम करणार नाहीये। येऊ नाही देणार कुणाला वस्तीत? वस्तीमध्ये येऊच नाही देणार आम्ही कुणाला इथं। आम्हाला आमच्या वस्तीचाच उमेदवार पाहिजे। नमस्कार, मी प्रतीक्षा तायडे, तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही। आपण प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी भवानी पेठ या एरियामध्ये आलेलो आहोत। आपण या प्रभागामध्ये त्यांची काय समस्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार ताई, काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक नुकतीच चालू होणार आहे, उमेदवार तुम्हाला कसा हवाय? आमच्या वस्तीचा हवाय आम्हाला उमेदवार, बाहेरचं नाही हवं। अच्छा, कुणाला वोट करणार तुम्ही? म्हणजे इथं कोणाची हवा आहे जास्त? सुखदेव आडागळे त्यांची हवा आहे आम्हाला। सुखदेव आडागळेच पाहिजे, दुसरं कोण उमेदवार पाहिजे नाही। बाहेरचे कोण उमेदवार येतात, कुठून येतात आम्हाला काय माहिती। रात्रीचा आम्हाला बघणार देखणार सर्व इथं सुखदेव आडागळे आहेत। बाहेरून कोण उठून येणार आहे का? त्यांनी वस्तीमध्ये कधी कोणी त्यांनी तोंड नाही दाखवले तर कोण बी येणार आणि तो उभं राहणार, कुणाला बी तिकीट देणार। मग आम्ही वस्तीतून कुठे जायचं? आम्ही त्यांच्या घरी जायचं का रातचं उठवायला? आम्हाला आमच्या वस्तीचाच उमेदवार हवाय। काय सांगणार मावशी? हेच सांगणार की आम्हाला वस्तीतलाच उमेदवार पाहिजे। त्यांनी 40 वर्ष इथं काम केलंय, आमच्यासाठी लढल्यात। कधी पण आम्हाला काही गरज लागली तर आम्ही अर्ध्या रात्रीला त्यांचा दरवाजा ठोकू शकतो, ते अर्ध्या रात्रीला आमच्यासाठी उठून येऊ शकते। आम्हाला हेच उमेदवार पाहिजे। तुम्ही काय सांगणार ताई? आम्हाला पण हेच बोलायचंय की आम्हाला पण सुखदेव आडागळेच पाहिजे। का तर त्यांनी रात्रंदिवसाचं झोपत पण नाहीत इलेक्शनच्या टायमाला आणि जेवत पण नाही त्यांनी टायमावर, एवढं त्यांनी काम करतात। आणि आता त्यांनी दवाखान्यात असल्यामुळे असं नाही करायला पाहिजे। अच्छा, उमेदवारी त्यांना नाही मिळाली का? नाही मिळाली। अच्छा, मग तुम्हाला तुमचं काय मत आहे? आम्हाला असं वाटतं की त्यांनीच पाहिजे आम्हाला, तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला तेच हवे? त्यांनीच हवे। अच्छा, ताई तू यंग युवती आहे, तुला काय वाटतं? मला पण हेच वाटतं की उमेदवार म्हणून त्यांनाच निवडलं पाहिजे, कारण त्यांनी आजपर्यंत 40 वर्ष झाले खूप काम केलेलं आहे आणि त्यांचं कार्य खूप आहे। म्हणजे मंडळासाठी म्हणा, कोणासाठी, गरीब कोणी पण असो, त्यांच्यासाठी कधी पण मदतीला धावून येतात। कोणाचं दुःख कार्य, सुख कार्य, मंडळासाठी, परत वस्तीतल्या लोकांसाठी धावून येतात। आजकाल बाहेर नाही येतात, कोण पण येतं की त्यांना निवडून आणणार, मग वस्तीतल्यांनाच निवडून नाही आणणार। त्यांनी एवढं कार्य केलंय, मग हे चुकीचं आहे ना, बाहेरच्यांना कोणाला पण निवडून द्यायचं। त्यामुळे आम्हाला उमेदवार म्हणून आमच्या वस्तीतलेच पाहिजे, सुखदेव बाबा आडागळे। ते तुम्हाला अर्ध्या रात्री तुम्ही दरवाजा ठोकला तर तुमच्या मदतीला येतात? हो, कधी पण एनी टाइम, कधी पण येतात। कधी पण जावा त्यांच्याकडे, त्यांनी धावून येणार म्हणजे येणार आमच्या कामासाठी। तुम्ही जसं पाहिलं की पूर्ण हे महिलांचं हेच म्हणणं आहे की त्यांच्या प्रभागातलाच उमेदवार त्यांना हवाय। तर अजून एक ताई आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय सांगणार तुम्ही? तुमच्या प्रभागामध्ये कोण इच्छुक, म्हणजे उमेदवार म्हणून कोण हवंय तुम्हाला? आम्हाला आमच्या इथं ना आमचाच पाहिजे नेता, आम्हाला दुसरं कुणी पाहिजे नाही तरच आम्ही देणार मत, नाही तर नाही देणार। कारण की आमच्या गरिबांचा वाली तोच आहे की लग्न असू, दवाखान्याचे काम असू, काही असू। आता सध्या माझ्या मुलीचं ऑपरेशन त्यांनीच केलेलं आहे, जहांगीरमध्ये माझी मुलगी। आम्हाला तेच पाहिजे बस। अच्छा, आणि दुसरं कोणाला उमेदवार दिलं तर आम्ही नाही देणार, आम्ही देणारच नाही। आम्ही काम बी करणार नाही आणि मतदान बी देणार नाही। हा काय सांगणार? आम्ही दुसऱ्या बाहेरचा उमेदवार आम्ही काम बी करणार नाही, मत बी देणार नाही। वस्तीमधून त्यांचं कोण काम करणार नाहीये। येऊ नाही देणार कुणाला वस्तीत? वस्तीमध्ये येऊच नाही देणार आम्ही कुणाला इथं। आम्हाला आमच्या वस्तीचाच उमेदवार पाहिजे। पाहिजे आम्हाला, आम्ही देणारच नाही मतदान। बाहेरचा माणूस नाहीच पाहिजे, आमचाच उमेदवार पाहिजे आम्हाला, वस्तीतलाच एनी टाइम धावून येणार व्यक्ती पाहिजे। आमच्या इथून त्या पक्षाला कोणच वोटिंग करणार नाहीये। तुमच्या भागातच तुम्हाला उमेदवार हो, पाहिजे? आमच्या भागात आम्हाला तोच उमेदवार पाहिजे।